नमस्कार मंडळी. सध्या शरद पवार यांच्या डोळ्यात सर्वात जास्त कोण खुपते? तुम्ही म्हणाल त्यांचे पुतणे अजित पवार. नाही मित्रांनो, हे तितकंसं खरं नाहीये. शरद पवार यांच्या डोळ्यात अजित पवार खुपत नाहीयेत. अजित पवार हे पवार कुटुंबातले आहेत म्हणून नाही, तर अजित पवार हे स्वयंभू नेते नाही आहेत, हे पवारांना अगदी परफेक्टली माहिती आहे. आणि त्यामुळे अजित पवारांना हरवणं हे पवारांच्या दृष्टीने फार अवघड असं काम नाहीये. आज पवारांच्या डोळ्यात जे खुपतायत ते अन्य नेते आहेत, आणि त्या नेत्यांमध्ये दिलीप वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील. हे ही मंडळी पवारांच्या डोळ्यात जास्त खुपतायत. आणि पवार त्यांना पाडण्यासाठी सध्या जंगजंग पछाडतायत. पवार या नेत्यांच्या मतदारसंघात गेले आणि तिथे त्यांनी या नेत्यांना गद्दार असं संबोधलं. मंडळी, अजित पवारांना पवारांनी कधी गद्दार म्हटलेलं तुम्हाला आठवतंय का? नाही आठवणार. पण हे जे ज्येष्ठ नेते सध्या अजित पवार यांच्या सोबत आहेत, किंवा त्यांच्यासारखे ज्येष्ठ नेते सध्या अजित पवार यांच्या सोबत आहेत, त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना हरवण्यासाठी पवार जीवाचं रान करतात. कारण पवारांना कळतंय की हे सगळे नेते हे स्वयंभू नेते आहेत, आणि त्यांना आपण हरवू शकत नाही. ते पवारांसोबत असले आणि नसले काय, ते आपापल्या मतदारसंघामध्ये बाप मंडळी आहेत. त्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये असं काम करून ठेवलेलं आहे की तिथे या मंडळींना थेट आव्हान देणं हे पवारांना शक्य नाहीये. आणि ही मंडळी पवारांचा हात धरून जरी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते किंवा असते, तरीही आज त्यांना पवारांच्या हाताची गरज नाही. ते राष्ट्रवादीमध्ये असताना देखील त्यांना पवारांच्या बोटाची किंवा हाताची गरज नव्हती मित्रांनो. कारण त्यांनी आपण स्वयंभू आहोत हे सुरुवातीपासून सिद्ध केलं होतं. आणि पवारांनी आपला एक आमदार वाढावा म्हणून त्या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं होतं. अशी मंडळी पवारांच्यासाठी फार धोकादायक आहेत, हे पवारांना कळतंय. आणि त्यांना पाडण्यासाठी सध्या पवार जंगजंग पछाडतायत. आता ही मंडळी जी स्वयंभू आहेत, ती या विधानसभा निवडणुकीत निवडून येतील का? खुद्द पवारांनाही माहिती आहे की काहीही झालं तरी आपण दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांना हरवू शकत नाही. आणि ही मंडळी पवारांना सध्या बोचतायत. कारण पवारांना तुल्यबळ ठरू शकतील अशी ही मंडळी आहे. मंडळी, पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला तुल्यबळ ठरेल असं कोणीही नको असतं. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा पवारांनी सतत आपल्या हातात ठेवली. अगदी आपल्या पुतण्यालाही पुढे जाऊ दिलं नाही. आपला शब्द राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेवटचा शब्द असेल याची तजवीज पवारांनी केली. आणि ज्या वेळेस अजित पवारांनी बंड केलं, त्यावेळेस खऱ्या अर्थाने या स्वयंभू नेत्यांनी बंड केलं होतं. कारण या सगळ्या नेत्यांना हे कळत होतं की अजून किती दिवस आपण पवारांच्या छत्रछायेखाली राहणार, किंवा आपल्यावर शरद पवार अंमल ठेवणार, हे या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना कळत होतं. आणि त्यामुळे अजित पवारांनी जे बंड केलं हे एक तत्कालीन कारण ठरलं. या मंडळींच्या मनात देखील असंतोष होता, कारण यांनाही पवारांनी कधीही पुढे जाऊ दिलं नाही.
छगन भुजबळ यांनी तर आपल्या मनातली खंत जाहीररित्या व्यक्त करून दाखवली की हो, ज्या वेळेस मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती त्यावेळेस पवारांनी मला पुढे येऊ दिलं नाही. दिलीप वळसे पाटलांचंही उदाहरण त्यापेक्षा वेगळं नाहीये. आणि धनंजय मुंडे तर आगीतून फोपाट्यात गेले. आज धनंजय मुंडे भाजपत असते तर कदाचित एका मोठ्या स्थानापर्यंत, मोठ्या मंत्रिमंडळातल्या पदापर्यंत पोहोचले असते. हे धनंजय मुंडे यांना कळतंय. आणि पवारांकडे गेल्यावर आपण फक्त त्यांचं मांडलिकत्व स्वीकारायचं आणि गप्प पडून राहायचं. पण हे कोणासाठी? जे नौके आहेत, जे पवारांच्या नावावर निवडून येतात, त्यांच्यासाठी हे ठीक आहे. पण ज्यांना पवारांच्या नावाची गरज भासत नाही, पवार सोबत असले काय नसले काय ते निवडून येऊ शकतात, अशी मंडळी ही पवारांचं मांडलिकत्व का स्वीकारतील? आणि ती सगळी मंडळी जेव्हा संधी मिळाली त्यावेळेस अजित पवार यांच्या सोबत पवारांच्या छत्रछायेकडून बाहेर पडले आणि त्यांनी दाखवून दिलं की आम्हाला आता पवारांची गरज नाहीये. पवारांची गरज नाहीये, आम्ही स्वयंभू आहोत. आणि नेमकं हे कारण पवारांना टोचणारं ठरलेलं आहे की ही मंडळी आपल्या बरोबर होती पण स्वयंभू होती. आज ती मंडळी सोडून जातात आणि त्यामुळे पवार त्यांना गद्दार ठरवत आहेत. अजित पवारांना गद्दार ठरवत नाहीयेत, कारण पवारांना हे माहिती आहे की अजित पवार हे आपल्या पुढे जाऊ शकत नाहीत, ते स्वयंभू नेते नाहीयेत. अजित पवारांचा सगळा पक्ष या स्वयंभू ज्येष्ठ मंडळींवर अवलंबून आहे. आणि ती मंडळी म्हणजे आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही निवडून येणार आहेत. केवळ स्वतः निवडून येणार नाहीयेत, तर ते आपल्या बरोबर काही उमेदवारही निवडून आणणार आहेत. आणि अजित पवारांच्या पक्षाचं अस्तित्व राखणार आहेत. आणि हे पवारांना नको आहे. पवारांना नको आहे. आणि त्यामुळे या सगळ्या मंडळींना, या सगळ्या ज्येष्ठ स्वयंभू नेत्यांना आपापल्या मतदारसंघात गुंतून ठेवण्यासाठी पवार त्यांच्या मतदारसंघात जाऊन गद्दार आणि बरंच काही काही बोलतात. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे की पवारांना हे कळतंय की या मंडळींचं आपण काहीही वाईट करू शकत नाही, ती निवडून येणारच आहेत. पण यात एक गोष्ट झाली आहे मित्रांनो, यात एक गोष्ट झाली आणि ती गोष्ट अशी आहे की पवार हे नवख्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या सभेत किंवा त्यांच्या मतदारसंघात सभा घ्यायचं टाकून या ज्येष्ठ नेत्यांना नामोहरण करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात जात. आणि इथे अजित पवार गटाची एका वेगळ्या अर्थाने सरशी झालेली आहे. आणि ही सरशी पवारांना कळते. पवारांना कळते. असो मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.